पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। एखाद्या सोसायटीत दारूचं दुकान असेल तर तिथल्या नागरिकांना त्याचा मोठा त्रास होतो। अनेकदा तळीरामांकडून दुकानाच्या बाहेर आणि सोसायटीच्या आवारात दारू पिऊन धिंगाणा केला जातो। तथा या तळीरामांचे अनेकांसोबत भांडण देखील होतं। तसेच काही तळीरामांमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न देखील उपस्थित होतो। अशा तळीरामांमुळे आणि तिथल्या दारूच्या दुकानांमुळे संबंधित सोसायटीतील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागतं। पण अशा सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे। आता दारूच्या दुकानासाठी गृहनिर्माण सोसायटीची एनओसी घ्यावी लागणार आहे। सोसायटीच्या गाळ्यात दारूच्या दुकानांसाठी एनओसी ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे। याबाबत विधानसभेत आज प्रश्न उपस्थित करण्यात आला। एका आमदाराने बियर शॉपीमुळे सोसायटीच्या लोकांना किती त्रासाला सामोरे जावं लागतं याबाबत माहिती दिली। यानंतर अजित पवारांनी याबाबत घोषणा केली। बियर शॉपीमध्ये बियर खरेदी करणारी लोक बाहेर येऊन दारू प्यायला लागतात, त्यामुळे या भागातील नागरिकांना आणि महिलांना त्याचा फार मोठा त्रास भोगावा लागतो। त्यामुळे अशा तक्रारीवर त्वरित कारवाई केली जाईल का असा प्रश्न आमदारांनी आज विधानसभेत उपस्थित केला। त्यावर अजित पवारांनी भूमिका मांडली। सोसायटीमध्ये खालच्या गाळ्यामध्ये कशा प्रकारची दुकाने असावीत हा शेवटी त्यांचा अधिकार आहे, म्हणून सोसायटीची एनओसी असेल तरच अशा भागात दुकाने स्थलांतरित देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल। लवकरच याबाबत नियमात तरतूद केली जाईल, जेणेकरून या ज्या अडचणी येत आहेत तो प्रश्न निकाली लागेल, असं आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिलं। अजित पवार यांनी याबाबत घोषणा केल्यामुळे अशा प्रकारच्या अडचणीला सामोरे जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। कारण गृहनिर्माण सोसायटीच्या गाळ्यातच दारूची दुकाने राहिली तर अनेक जण त्यामुळे व्यसनाधीन होण्याचा धोका जास्त आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।